अहिल्यानगरमध्ये अकाली पीडित शेतकऱ्यांचा मोर्चा श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यावर धडकलाय। हा लढा निर्णायक आहे म्हणत जेल भरोची आंदोलक शेतकऱ्यांनी तयारी केली आहे। पोलीस ठाण्यासमोर आंदोलकांचा ठिय्या पाहायला मिळतोय। श्रीरामपूर तालुक्यात अकाली पीडित जमिनीच्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक झाले। शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरलेत। सरकारच्या दिरंगाई विरोधात संताप उफाळल्याचं आपल्याला पाहायला मिळते। उच्च न्यायालयाचा निकाल आणि मंत्रिमंडळाचा निर्णय प्रलंबित असून 1.5 वर्ष उलटूनही अंमलबजावणी नाही। तसंच शेतकऱ्यांचा प्रश्न जैसे थे आहे। ब्रिटिशकालीन अकाली पीडित प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी आता या शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। आमच्या हक्काच्या जमिनी आम्हाला परत द्या, लवकर निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। तसंच न्याय मिळाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू असंही शेतकरी नेते अजित काळे यांनी म्हटलंय। हे आंदोलन अकाली पीडित शेतकऱ्यांचं आहे। जवळपास 107 वर्ष झाली ज्या जमिनी सरकारने बळकावलेल्या आहेत आणि उच्च न्यायालयाचा निकाल होऊन देखील आज 1.5 वर्ष झाले या जमिनी परत या शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे असा निकाल दिलाय उच्च न्यायालयाने। परंतु सरकारने मंत्रिमंडळाचा निर्णय होऊन देखील आता 1.5 वर्ष होत आलं, कोणत्याही परिस्थितीत सरकार ऐकायला तयार नाही। गोरगरीब शेतकऱ्यांना जमिनी द्यायला तयार नाही। त्याच्यामुळे हे जवळपास आमचं हे चौथं आंदोलन आहे की ज्याच्या माध्यमातून आम्ही आता निर्णायक भूमिकेत आलो आहोत की आता इथून पुढे मात्र सरकार दरबारी आम्ही काही जाणार नाही। काही केल्या सरकारने इथे येऊन हा प्रश्न सोडवायला पाहिजे या भूमिकेत आम्ही आलोय। त्याच्यामुळं आज पोलीस स्टेशनला आम्ही येऊन इथं थांबलेलो आहोत आणि जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून काही हलणार नाही। इथून पुढं जर समजा सरकारने निर्णय घेतला नाही तर आम्ही पुढचं आंदोलन हे आमचं कब्जाचं आंदोलन असणार आहे आणि ते मात्र आंदोलन सरकारला झेपणारं असणार नाही। कारण की याच्यामध्ये 12 ते 13 हजार शेतकरी याच्यात अफेक्टेड आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरकारने आता भूमिका घेणं गरजेचं आहे। जर ही भूमिका घेतली नाही तर कोणत्याही परिस्थितीत आता हे आंदोलन मागे राहणार नाहीये। सरकारला याच्यात निर्णय घ्यावाच लागणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आज इथे येऊन बसलेलो आहोत।